Hello. Hello, this is the My Artifact episode number 1409. आजची तारीख आहे जानेवारी 25, 2019. आता वाजले रात्रीचे 10:36. आज 25 आहे आणि उद्याची 26 जानेवारी. आणि ऑलमोस्ट आपल्याला ऑफिसमध्ये 1 वर्ष झालं आहे. लास्ट टाइम आपली 26 जानेवारीला मला सुट्टी होती आणि मी सकाळी उठून घरी यासाठी तयारी केली होती. म्हणजे शुक्रवारची सुट्टी होती अँड देन शनिवार अँड देन रविवार, म्हणजे ऑलमोस्ट 3 दिवसाच्या सुट्ट्या होत्या. सो मी खूप खुश होतो. म्हणजे स्टार्टिंग म्हणजे तेव्हाच मला जॉब लागली होती ना, म्हणजे जस्ट लाईक 15 जानेवारीला आणि माझी जॉईनिंग होती. सो 20 जानेवारीला त्या ऑफिसचा प्रोग्राम झाला होता आणि त्याच्यानंतर आता 26, 27 आणि 28 जानेवारीला सुट्टी आणि डायरेक्ट 29 तारखेला ऑफिसमध्ये यायचं. सो इट जस्ट लाईक इट फील्स रिअली गुड. सो मला आता आठवते तो मोमेंट. मला सकाळी उठलो होतो मी. 26 जानेवारी होती आणि मी रहाटे चौकातून गाडीत बसलो होतो आणि कानात हेडफोन्स टाकले होते आणि ते देशभक्तीचे गाणे वाजत होतो वगैरे. राईट ना माझ्यापाशी आताही ते कलेक्शन आहे त्या गाण्याचं. ते प्लेलिस्ट आताही ते गाना.com वर सेव्ह करून आहे. सो जस्ट लाईक इट हॅज 1 वर्ष झालं आपल्याला आणि बहुत काही चेंजेस वगैरे झाले आहे म्हणजे माझ्या प्रायव्हेटायझेशन मध्ये, प्रायव्हेटमध्ये काम करणं वगैरे. प्रायव्हेटमध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स हा ठरला आहे की प्रायव्हेटमध्ये खूप काम करावं लागते, बहुत जास्त. म्हणजे कसं आहे की तुम्ही प्रायव्हेटमध्ये नाही का इझिली एंटर होऊ शकता, बट तिथे काम करणं इज रिअली टफ. इथे एव्हरी टाइम कॉम्पिटिशन असते, एव्हरी टाइम स्वतःला प्रूफ करून दाखवा लागते प्रायव्हेटायझेशन मध्ये. गव्हर्नमेंट मध्ये कसं आहे की स्टार्टिंगला बहुत पुशअप करावं लागतो, बहुत मेहनत करावी लागते, लाईक बहुतच जास्त मेहनत गव्हर्नमेंटसाठी. राईट ना, म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये कॉम्पिटिशन आहे स्टार्टिंगला. वेन यू क्रॅक समथिंग एक्झाम लाईक रेल्वे किंवा आर्मी किंवा कोणती गव्हर्नमेंटची कोणती पण एक्झाम क्रॅक आउट कर अँड देन तुमची जॉईनिंग झाली का मग साला काम इज जस्ट लाईक रिअली लो. म्हणजे जस्ट लाईक पूर्ण आयुष्यभराची मेहनत नाही का आपल्याला 2-3 वर्षामध्ये करायची असते आणि मग एखादी एक्झाम क्रॅक आउट केली का झालं, मग पूर्ण आयुष्यभर मस्त. काम खूप स्लो असते, काही जास्त एकदम टफ वगैरे नाही. असं नाही, म्हणजे काही सेक्टर मध्ये असतात म्हणे काम वगैरे, पण एवढं नाही. प्रायव्हेटायझेशन मध्ये बहुत भयानक काम असते. इट वॉज लाईक रिअली, म्हणजे इट्स लाईक आपल्याला प्रत्येक डेला, प्रत्येक दिवशी आपलं स्वतःला प्रूफ करून दाखवावं लागते का आय एम द ग्रेट वन. आणि आय थिंक दॅट इज द गुड थिंग. कारण नाही का हे माणसाला नाही का आपल्याला लागून ठेवते. इट जस्ट लाईक समजा तुम्ही वर्कहॉलिक आहात ना, तर तुमच्यासाठी प्रायव्हेट जॉब इज रिअली ग्रेट. पण तुम्ही समजा पण याच्यामध्ये नाही का लाईफ नाही प्रायव्हेट. आता लाईफ नाही म्हणजे काय म्हणजे असं आहे की प्रायव्हेटायझेशन मध्ये नाही का तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा भेटते, अर्बन एरियामध्ये राहायला भेटते, काम करायला भेटते, नवीन नवीन लोकांसोबत नवीन नवीन असं भयानक काम करतो आपण. असं डिझायनिंग वगैरे. जस्ट लाईक काही लोकांसाठी समजा, काही लोकांना सांगितलं ना का मी काय काम करतो, कशा प्रकारे डिझाईन करतो, लोक अरे बापरे काय भयानक काम करतोस रे असं असं म्हणून ते. बट ऍक्च्युअली म्हणजे हे काम मी डेली करतो आणि या लोकांना नाही का खूपच एकदम आश्चर्यचकित वाटते का अरे बापरे पूर्ण डिझाईन करत आहे. सो दॅट फील्स रिअली गुड. बट इन द एंड आम्हाला सॅलरी भेटते ते मोठी थर्ड क्लास भेटते. 15,000 16,000 हे काय सॅलरी आहे. आता ठीक आहे, मी एकटा आहे, मला काही आहे नाही, एकटा जीव सदाशिव असं म्हणता येईल. त्यामुळे माझं खाणे होते, सेव्हिंग पण होते, खूप सेव्हिंग होते. लास्ट मंथ मध्ये माझे करीब 9,000ची सेव्हिंग झाली. सोनूला फोन घेतल्यानंतरही सुद्धा
इव्हन म्हणजे माझ्या अकाउंट मध्ये किती पैसे होते, करीब अं, 30,000 रुपये 30,000 रुपये होते. तर 15,000 सोनूचा फोन झाला, त्यानंतर 9,000 रुपये सेव्हिंग, आणि उरलेले काहीतरी 4-5 हजार रुपये माझ्या खर्चाचे ठेवले. आणि त्यातही आता करीब 26 तारीख, तर उद्याची आहे. 10 दिवसानंतर 15 तारखे येऊन जाते, पुन्हा पेमेंट जमा. तर आता राईट ना पैसे तेवढी काही तलब वाटत नाही. बट कसं आहे की जेव्हा आपण समोर जाऊ, आता आपण 15,000 थोडी राहणार आहे, राईट? समजा जर मला पुढचा विचार करायचा असेल, तर मला पुण्याला जायचं आहे, करिअर घडवायचं आहे, 30-40 हजार रुपये पेमेंट, 30-40 हजार रुपये नो, म्हणजे मी हा विचार केला आहे की मी कशा कशा प्रमाणे काम करेन. मी हा विचार नाही केला आहे की मी कशा कशा पद्धतीने माझी सॅलरी इन्क्रीज होईल. हा म्हणजे मी सेव्हिंग वगैरे करतो वगैरे वगैरे प्रत्येक गोष्टीची. बट मला माहित आहे का, माझ्या लाईफमध्ये पैसा खूप आहे, अतोनात पैसा आहे, बहुत सारा पैसा आहे, आणि त्या गोष्टीसाठी मी मेहनत करण्यासाठी पण तयार आहे. सो जस्ट लाईक मी पैशाबद्दल इतका फारसा विचार करत नाही. करतो म्हणा, विचार करतो माझ्या रेग्युलर बेसिसवर, म्हणजे सेव्हिंग करणं वगैरे, समथिंग लाईक दॅट. पण हा विचार नाही केला की आपण आता वयाच्या 32व्या वर्षी आपला स्वतःचा फ्लॅट असावा, आपलं पुण्यामध्ये वगैरे. हा म्हणजे हा विचार करतो म्हणा, बट पैसे वगैरे शेवटी येऊन जाऊन मॅटर हेच पडते ना, का पैसा तुम्ही चोरी तर नाही करू शकत ना, आणि टाकाही नाही टाकू शकत, आणि तुम्हाला स्वप्नामध्ये एकदम अचानक 1 करोड रुपये तुमच्या खात्यावर जमाही नाही होऊ शकत. राईट? सो प्रत्येक गोष्टीसाठी एक काही ना काहीतरी करावं लागते. समथिंग हॅव टू डू. सो या वॉटेव्हर, चालतच आहे. हा एक नवीन पडाव सुरू झाला आहे ऍक्च्युली लाईफचा, की याच्यामध्ये आपल्याला स्वतःला प्रूफ करून दाखवायचं आहे, सोबत आपल्या आसपास अराउंड लोकांना पण प्रूफ करून द्यायचं आहे की आय एम ऑल्सो कॅपेबल ऑफ डुईंग समथिंग रिअली ग्रेट. सो दॅट इज द मोमेंट, अँड दॅट इज द टाइम यू नीड टू प्रूव्ह फॉर एव्हरीथिंग. सो मी तयार आहे, ऑपॉर्च्युनिटी पण आहे, ताकद पण आहे, आणि मौका भी है, दस्तूर भी है. सो मग वाट कशाची आहे? वाट जस्ट वाटच आहे. आय डोंट नो, मला काहीच राईट नाव आता काहीच म्हणजे काही कळूनच नाही राहिलं. आम जस्ट लाईक आय एम फीलिंग रिअली ग्रेट राईट नाव. ऑफिसमध्ये माझ्याकडून मस्त काम होत आहे, मला काम आवडून राहिलं आहे, घरी येऊन राहिलो आहे, म्हणजे पैसे पण खतम नाही होऊन राहिले, सगळ्यांकडून मस्त चांगलं चांगलं ऐकायला भेटून राहिलं स्वतःबद्दल. इट फील्स रिअली इन्क्रेडिबल. असं एकदम सॅटिस्फाईड लाईफ मधून नाही का निघूशा वाटून नाही राहिलं. पण तेव्हा नाही का, जेव्हा नाही का मला खूप शिव पडत होता ना, तेव्हा असं वाटत होतं, अरे यार फादर चूत कहा फस गया मैं, चूत मारी. बट आता कसं होतं की राहू द्या ना, म्हणजे जस्ट लाईक थंडी, बाहेर खूप थंडी आहे, आणि मस्त गरम गरम ब्लँकेट मध्ये आपण मस्त दबून आहे, आणि आता कसं अलाराम वाजून राहिला तर आपल्याला बिलकुल उठायचं मूड नाही. बिलकुल त्याचप्रमाणे माझी लाईफ याच मोमेंटवर आहे. मी बिलकुल रजाईमध्ये आहे, आणि माझा अलाराम टंग 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 वाजून राहिलाय की 1 वर्ष झालाय पुण्याला चाल, 1 वर्ष झालंय पुण्याला चाल. मी चांगली एवढी रजाई लपून ठेवली, मस्त एक प्रकारे गरम गरम करून ठेवली, ना आता मी सोडून असंच झालं आहे. तरी आपलं सोडावं लागणार. हे गरम गरम रजाई वगैरे, गरम गरम रजाई तर गरम गरमच राहणार आहे. आपल्याला थोडं बहुत मेहनत करून आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. सो या हे बोकत गेली मेहनत, बोकत जाईल एवढं जेवायला. पहिले आजचे दिवस होममेड व्हेज कर. ओके, आजची 25 तारीख आहे, उद्याची 26 म्हणजे सुट्टी, त्याच्यानंतर आहे संडे म्हणजे सुट्टी, आणि त्याच्यानंतर आहे मंडे माझी सेकंड शिफ्ट. सो इट जस्ट लाईक आपल्याला 2 दिवसात सुट्ट्या आहे. आणि अनदर थिंग इज दॅट की उद्या आहे जंगी कार्यक्रम. उद्या आहे ऍक्च्युली विशालच्या घरी. कधी 5 वर्ष झाल्या त्यांच्या रिलेशनशिपला, आणि विशाल आणि श्रुतिकांचा, आणि कार्यक्रम म्हणजे जस्ट लाईक
त्यांनी व्हिडिओ टेप बनवले प्रत्येकांचे असे रेकॉर्डिंग्स वगैरे कलेक्ट करून त्यांनी एक व्हिडिओ बनवला आहे जो की बहुत अमेझिंग राहणार आहे. मी बघितलं तर नाही बट बहुत अमेझिंग राहणार आहे तो. या आणि तो उद्या सगळ्यांसमोर भेटणार आहे. उद्या सगळे मित्र वगैरे येणार आहे, मित्र मैत्रीण वगैरे सगळा आमचा ग्रुप वगैरे सगळेजण येणार आहे. आणि म्हणजे सगळेजण सोबत आल्यावर मग काय, मग तर मोकाची काही म्हणजे काही विषय नसल्याची काही गरजच नाही. एव्हरीथिंग इज कमिंग, सो एन्जॉयमेंट तर आहेच. सो तो दिवसभर बंद आहे, एन्जॉयमेंट मध्येच जाणार आहे. सो आय एम रिअली एक्सायटेड अबाउट दिस. त्याच्यानंतर आहे संडे. सो संडे म्हणजे तर काही ना काहीतरी डुईंग समथिंग करू आपण. आणि देन मंडे म्हणजे आपलं काम. या आणि त्याच्यानंतर ट्युजडेला म्हणजे आपलं पुण्याबद्दल थोडस सर्चिंग. राईट. So right now everything is good, everything is fine. So this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1409. Right now we are at Nagpur, Maharashtra. Sorry, Wardha, Maharashtra. Thank you.